चला मंडळी, ओळखा बघू आज मी काय बनवलं आहे। आज आपण काय व्हिडिओ केला आहे, तर आपण असा व्हिडिओ केला आहे। हा आहे मालवणी मसाला। झकास मालवणी मसाला आहे। सगळ्या उसळींना किंवा भाजीलाही आम्ही हा मसाला वापरतो, पण रोज वापरत नाही। रोज असतो आमचा हा गोडा मसाला। आमच्या मसाल्याचा राजा म्हणजे गोडा मसाला। चला तर मग मालवणी मसाला कसा करायचा आहे ते आता आपण पाहून घेऊया। थोडीशी चव बदली करायची, त्याच्यासाठी मालवणी मसाला आम्ही वापरतो। आणि आमच्याकडे नातीला, माझ्या स्वराला मालवणी मसाल्याचं जेवण फार आवडतं, त्यासाठी तिच्यासाठी हा बनवलेला आहे मालवणी मसाला। चला आपण साहित्य बघून घेऊया आणि मालवणी मसाला कसा करायचा ते आता पाहूया। नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत मालवणी मसाला कसा करायचा। हे सर्व साहित्य इथे ठेवलेलं आहे, ते भाजताना तुम्हाला किती आहे आणि साहित्य काय आहे ते सांगत आहे। हा सगळा जो गोतावळा जमला आहे तो आहे मालवणी मसाल्याचा। चला तर आता आपण सर्व साहित्य भाजायला घेऊया। इथे मी तेल ठेवलेलं नाही आहे, हे सर्व भाजायला आपल्याला तेल लागते। तेल साधारण एक 100-150 ग्रॅम तेल लागेल। चला हे सर्व साहित्य आता आपण भाजूया आणि बनवूया मालवणी मसाला। हा मसाला आहे अश्विनी स्टाईल मालवणी मसाला। कढई तापली आहे, एक पळी तेल घातलं आहे। त्याच्यामध्ये हे पाव किलो धने घेतलेले आहेत। आधी आपण ते भाजायला घेऊया। धने भाजत आले की ह्याच्यातच मी जिरं घालणार आहे। सर्व साहित्य बारीक गॅसवर भाजायचं, आपण जसा गोडा मसाला केला तसंच आहे। आता मी हे धने जास्ती त्यांना हवे आहेत, ज्यांची ऑर्डर आहे त्यांना धन्याचं प्रमाण जास्ती हवं आहे म्हणून पाव किलो घेतले। नाहीतर आपण अर्धा किलो मिरचीला एक 200 ग्रॅमच धने घेतो, म्हणजे 200 ग्रॅम धने। हे पहा आपले धने भाजत आलेले आहेत। आता आपण ह्याच्यातच जिरं घालून द्यायचं आहे। आता हे जिरं घेतलं आहे, हे मी 100 घेतलं आहे, 100 ग्रॅम। जिरं चाळून घ्यायचं, धने चाळून घ्यायचे, हे जे सर्व साहित्य आहे ते चाळून घ्यायचं आहे। गॅस बारीकच ठेवलेला आहे। जिरं नुसतं भाजायला गेलं की धूर येतो, त्याच्यामुळे मी जिरं ह्याच्याबरोबरच भाजणार आहे। आता उरलेलं साहित्य आपण भाजून घेऊया। क्रम असा काही नाही, तुम्हाला हवे तसे तुम्ही साहित्य भाजू शकता। इथे सुगंध खूप छान येत आहे धना जिरा भाजल्याचा। आता हे जिरं पण भाजत आलेलं आहे। आता हे आपण सर्व काढून घेऊया। मोठा थाळा ठेवलेला आहे, त्यामध्ये सर्व साहित्य आपण गार करून घ्यायचं आहे। हे पहा धना जिरा काढून घेतला आहे। दालचिनी घातली आहे, दालचिनी घेतली आहे 100 ग्रॅम। हे पहा धना जिरा दालचिनी भाजून झालेले आहे, तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यात मिरी घालून देऊया। मिरी घेतलेली आहे 50 ग्रॅम। आता मिरी बरोबरच मी लवंग घालून घेणार आहे। मी लवंग घेतली आहे 10 ग्रॅम। आता ह्याच्यात हे सर्व साहित्य मी एकत्र भाजणार आहे। हे त्रिफळा घेतलेला आहे, हे आहे 10 ते 15 ग्रॅम। हे नागकेशर घेतलं आहे, हे पण घेतलं आहे 10 ग्रॅम। आणि हे चक्री फूल घेतलं आहे, हे घेतलं आहे 10 ग्रॅम। आता हे सर्व साहित्य बारीक गॅसवर छानपैकी भाजून घेऊया। याच्यातच मी बडीवेलची घालणार आहे, बडीवेलची पण घेतली आहे 10 आणि शहाजिरं पण घेतलं आहे 10। हे पहा बडीवेलची आणि शहाजिरं हे पण दोन्ही 10-10 घेतलेलं आहे, कारण मसाला आपला कमी आहे। अर्धा किलोच मिरची आहे आपली।
आता हे बारीक गॅसवर सर्व छान भाजून घेऊया। तेल एक पळी घातलेलं आहे, कारण साहित्य आपण एकत्र भाजतोय त्यामुळे ह्याला तेल तर लागणार आहे। घरच्या घरी बनवा मालवणी मसाला। आणि आता हे साहित्य जे सांगितलं ते माप बरोबर आहे, पण ते अश्विनीचं माप आहे। त्यातून सुद्धा तुम्हाला जर का एखादा जिन्नस नसेल तुमच्याकडे, जिन्नस तुमचा आणायचा राहिला तरीसुद्धा मालवणी मसाला खराब होत नाही, चवीला छानच लागतो। आणि माप जरी इकडे तिकडे झालं तरीसुद्धा मसाला आपला बिघडत नाही। आता हे बारीक गॅसवर जरा भाजून घेऊया, कारण सर्व जिन्नस आपण एकत्र केले, त्याला थोडा वेळ देऊया। आपला मसाला भाजण्यावर आपला मसाला राहतो का नाही ते ठरतं। याला फक्त पाण्याचं एक थेंबही चालत नाही, एवढं एक ध्यान द्या। कढई पुसून घ्या, कालथा पुसून घ्या, पाणी त्याला नाही पाहिजे, पाणी उडलं नाही पाहिजे। ज्या चमच्याने काढणार तो चमचाही फडक्याने पुसून घ्यावा। हे पहा आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। आता हे काढून घेऊया आणि पुढील साहित्य भाजायला घेऊया। हे पहा तेल परत घालून घेतलं आहे। त्यात आपण पहिला मेथी दाणा घ्यायचा आहे। मेथी दाणा घेतला आहे 10 ग्रॅम, म्हणजे खायचे 2 चमचे घेतलात तरी पण चालून जाईल। मोहरी घेतली आहे, ही पण आहे 15 ते 20 ग्रॅम, म्हणजे हे चमचे किती होतात, खायचे आपले 4 चमचे। आता ह्याच्यातच मी बडीशोप घालून घेणार आहे। ही पहा बडीशोप, बडीशोप पण घेतले आहे 50 ग्रॅम। बडीशोप जास्त घेतली आहे थोडी। आता ह्याच्यातच मी जायपत्री घालून घेणार आहे। पहा ही जायपत्री आहे 10 ते 15 ग्रॅम। आता बघा ह्याच्यातच मी खसखस घालून घेणार आहे। खसखस आहे 20 ग्रॅम। खसखस पण थोडी मी जास्त घेतली आहे। आणि 2 जायफळं पहा कुटून ठेवले आहेत, ती पण मी ह्याच्यातच घालून घेतली आहे। आता हे सर्व साहित्य बारीक गॅसवर छानपैकी भाजून घेऊया। हे पहा आपण हे सर्व साहित्य काय आहे ते एकदा परत बघूया। बडीशोप घेतले आहे, मेथी घेतली आहे, काळी मोहरी घेतली आहे, जायपत्री घेतली आहे। आता ह्याच्यातच मी मीठ भाजून घेणार आहे। हे बघा मीठ मी 1 वाटीभर घेतलेलं आहे, आमटीची 1 वाटी। हे सर्व माप तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल। परत एकदा सांगते, तुमचं जर माप थोडंसं इकडे तिकडे झालं तरीही मसाला खराब होत नाही, चवीला मसाला चांगलाच होतो। आता हे आपण सर्व एकत्र केले त्यामुळे ह्याला भाजण्याचा वेळ थोडा जास्ती लागेल। फक्त कढई सोडून कुठेही जायचं नाही, इथेच उभं राहायचं, बारीक गॅस ठेवायचा आणि हा जो मसाला आपण करतोय याचं साहित्य भाजत ठेवायचं, असं आपण हलवत राहायचं कालथ्याने। हे साहित्य जर तुम्ही असं स्थिर सोडून दिलं कढईत आणि गॅस चालू राहिला तर ते जळायला सुरुवात होईल। असा माझ्या पद्धतीने, अश्विनीच्या पद्धतीने मालवणी मसाला करून पहा, खूप सुंदर होतो। आता हा मसाला एक 3 ते 4 महिन्याचा मसाला आहे। हे पहा सर्व साहित्य भाजून झालेलं आहे कढईतलं। आता हे काढून घेऊया। तमालपत्र आणि मिरची फक्त राहिलेली आहे भाजायची, आता ती भाजून घेऊया आणि मग सर्व साहित्य थंड करूया आणि मिक्सरला मसाला करून घेऊया। हे पहा कढईमध्ये तेल ठेवलं आहे। आता आपण मिरच्या भाजून घेत आहोत। मिरच्या घेतल्या आहेत अर्धा किलो। बेडगी आणि पांडी अशा दोन्ही मिरच्या मी घेतल्या आहेत, अर्धा किलो घेतल्या आहेत। गॅस बारीकच ठेवला आहे बरं का मिरच्यांना पण। तुम्ही ह्याच्यात संकेश्वरी घालू शकता, लवंगी घालू शकता, पण हा मसाला जास्ती तिखट नको आहे त्यामुळे मी पांडी आणि बेडगी मिरची घातलेली आहे। हे पहा मिरच्या पण झालेल्या आहेत।
आता आपण त्या काढून घेऊया आणि तमालपत्र भाजूया। तमालपत्र मी कात्रीने कापून घेतलं आहे। तमालपत्र पण घेतलेलं आहे 100 ग्रॅम, 100 ते 150 ग्रॅम तमालपत्र चालतं। आता हे पण भाजून घेत आहे मी, हे कोरडंच भाजते, तेल घातलेलं नाही आहे। मिरची भाजून जे उरलेलं आहे कढईत त्याच्यामध्ये होऊन गेलेलं आहे। हे पहा तमालपत्र पण भाजून झालेलं आहे, ते कढईतलं काढून घेऊया। गरम कढईमध्ये काही सोडायचं नाही आहे। आता सर्व साहित्य गार होऊ दे। हे पहा आपलं मालवणी मसाल्याचं सर्व साहित्य भाजून तयार झालेलं आहे। हे थंड होऊ द्या, मग मिक्सरला काढून घ्यायचं आहे। मिक्सरला काढून झाल्यावर 2 चमचे हळद पावडर, 2 चमचे हिंग पावडर अशी त्याच्यात मिक्स करायची आहे। चला आपला मसाला आता गार झालेला आहे, आपण मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे। बघा मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे, आता मिक्सरमधनं काढून घेणार आहे। हा पहा मंडळी आपला मालवणी मसाला तयार झालेला आहे। मी याच्यात हळद घालून घेतले, तो व्हिडिओ माझा बनला नाही आहे। मी तुमच्यासमोर आता फक्त हिंग घालून घेत आहे। बघा तुम्हाला सांगितलं होतं 2 चमचे हिंग पावडर मी ह्याच्यात घालून घेणार आहे। आणि आता हा मसाला एकदा परत सारखा करते आणि मग बरणीत भरायचा आहे। अशा प्रकारे बनलाय आपला मालवणी मसाला। हे पहा हा मालवणी मसाला आता आपला झालेला आहे। हिंग 2 चमचे घातलाय, तो सारखा करून घेतलेला आहे, पाहू शकताय। वास सुगंध एकदम छान येत आहे मला इथे। हे सर्व बाजूला या बरण्या दिसत आहेत, हे माझं मी आत्ताच बरण्यातनं भरलेलं साहित्य आहे। धना पावडर आहे, जिरा पावडर आहे, कलरचं तिखट आहे, हा गोडा मसाला आहे। हा गोडा मसाला मी कालच बनवला आहे। हे आपलं तिखट आहे, तिखटाला तिखट, ही हळद आहे आणि हे तीळ आहेत। मला तीळ खूप लागतात, ते तीळ आता मी हे तीळ आता भाजून ठेवणार आहे उद्या। हे पहा अशा सर्व बरण्या मी आता भरून ठेवलेल्या आहेत। मला हे वर्षभर साधारण तिखट हळद मसाला हा पुरतो। फक्त धना जिरा पावडर पुरत नाही, ती परत परत करावी लागते। धना भाजून पावडर केलेले आहे, जिरा पण भाजून पावडर केलेली आहे, पण ही मी मिक्सरवर केलेली नाही आहे, ही मी दळून आणलेली आहे। आता हा जो मसाला बघताय हा मिक्सरवरचा आहे। हा गोडा मसालाही मिक्सरवरचा आहे आणि हा मालवणी मसालाही मिक्सरवरचा आहे। चला आता हा पण आपण बरणीत भरून ठेवूया। हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे, तोपर्यंत बाय बाय। चला मंडळी आज आपण बनवला मालवणी मसाला, पण आजच हळद तिखट धना जिरा पावडर हे सगळं माझं दळून आलं आहे, त्यामुळे या बरण्यातनं मी ते भरून ठेवलं आहे। आता या बरण्या आरपार आहेत, म्हणजे ट्रान्सपरंट आहेत, दिसतं आहे आपल्याला सर्व, पण तरीही लेबलं का लावली आहेत असं तुम्हाला मनात शंका येईल। तर माझ्याकडे ज्या बायका कामाला येतात त्यांना कळण्यासाठी ही लेबलं लावलेली आहेत। गोडा मसाला म्हणजे आपल्या मसाल्याचा राजा, तो तर मला खूप लागतो, कारण माझ्याकडे भाजीत आमटीत सगळ्यात गोडा मसालाच असतो। मालवणी मसाला मी कधीतरी वापरत असे, उसळ करायला, मिसळ करायला किंवा मसाले भात करायला। मालवणी मसाल्यापासून मसाले भात करून पहा, एकदम छान होतो। मी एकदा व्हिडिओ त्याचा अपलोड करेन। चला तर मग ही धना जिरा पावडर तुम्हाला एवढी बारीक दिसते, ही चक्कीतून दळून आणले। धने भाजून दिले आहेत, जिरा पण भाजून दिला आहे आणि ते चक्कीतून दळून आणलं आहे, मिक्सरवर केलेलं नाही। तिखटाला तिखट, कलरचं तिखट, हळद नवी, कारण जुनी अजून माझ्याकडे आहे, त्यामुळे असं लेबल त्याला लावलेलं आहे। चला आता मालवणी मसालाही आपला भरून झालेला आहे। आज तुम्हाला या बरण्यांची एक सहल छोटीशी ट्रिप घडवली आहे। आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे, तोपर्यंत बाय बाय। तुम्हाला आज हे नेत्रसुख दिलेलं आहे, ज्यांना स्वयंपाकाची आवड असेल त्यांनाच हे नेत्रसुख मिळणार आहे बरं का।